काय दिले बघा. The string of pendulum of length L is a displaced through 90 degree from vertical and released. Then maximum strength of string in order to withstand tension as pendulum passes through mean position. विचारलं. मी काय विचारलंय? टेन्शन. आता बघा, आज ह्या प्रॉब्लेम मध्ये पेंडुलम मोठी फिगर ड्रॉ करा. मी आपल्याला नोटेशन पेंडुलम हा ची लेंथ किती दिले? ह्या पेंडुलमची लेंथ दिले एल. डिस्प्लेस थ्रू हाऊ मच अँगल? 90 म्हणजे असा होणार, ह्या पाथवर तो मूव्ह होणार, इकडून इकडं, असं नाही. दिस अ पाथ. अंडरस्टूड? असा पाथ आहे. इथं वेलॉसिटी 0 असते. बरोबर आहे ना? इथं वेलॉसिटी 0 असते. आणि ह्या मीन पोझिशनला वेलॉसिटी किती असणार? मॅक्झिमम असणार. बट इट इज आताच मम्मी सांगलाय √2gh. आणि ह्यामध्ये एच किती आहे? यामध्ये एच आहे एल. 2gl इज द वेलॉसिटी आपल्याला माहित झाली. बट ही सेमी सर्क्युलर मोशन झाली ना, बरोबर आहे की नाही? त्यामुळे ह्या जो पेंड्युलम आहे, मी पेंडुलमची जर एबीडी ड्रॉ केली, एबीडी ड्रॉ करावं पेंडुलमची, टेन्शन फाइंड करायचं आपल्याला. किती फोर्स ऍक्ट होणार? ह्या पेंडुलमवर टेन्शन अवे आणि वेट डाऊनवर्ड म्हणजे mg. वेट डाऊनवर्ड मीन्स mg. बरोबर? एवढं ऍक्ट होणार. बट हा रेसला नाहीये, हा सर्क्युलर पाथवर मूव्ह होतोय. आणि याचा सेंट्रीपेटल फोर्स कुठे ऍक्ट होणार? टुवर्ड सेंटर, FCP. बरोबर आहे, राईट? मग मी काय रोटेशन डायनॅमिक्स थिअरी अप्लाय करतो. सेंट्रीपेटल फोर्स किती असणार? इज टी त्याच डिरेक्शन मध्ये आहे म्हणून पॉझिटिव्ह, आणि mg अपोजिट आहे म्हणून निगेटिव्ह. बरोबर, राईट? ओके. मग FCP हा CP बघा, लक्ष द्या. CPचा फॉर्म्युला काय? mv² बाय r. टेन्शन मायनस mg. आणि आपल्याला आन्सर पाहिजे इन टर्म ऑफ व्हॉट? mg. मी सेंट्रीपेटल फोर्स फाइंड करा भाई. v किती आहे? √2gl चा स्क्वेअर
बरोबर. हा, डिवाइड बाय रेडियस किती होईल या पाथची? एल. रेडियस ह्या पाथची होणार, सेमीसर्कल पाथची रेडियस किती होणार? एलच. डिवाइड बाय रेडियस एल. हे मायनस एम जी या साईडला प्लस झालं, इज इक्वल टी. आता काय झालं बघ, एम इथं आलं 2G एल डिवाइड बाय एल प्लस एम जी. मग कॅल्क्युलेशन काय येईल सांगा एव्हरीवन, कॅल्क्युलेशन काय येईल? यामध्ये एल गेट कॅन्सल, 2mg प्लस mg, हाऊ मच? इट इज अ 3mg. 3 is answer. I 3mg आहे नथिंग बट बी ऑप्शन. ठीक आहे, पुढचा प्रश्न मोठा असेल, अवघड असेल राहून दे. अवघड आहे फार 41 किंवा नेक्स्ट लेक्चरला घेतो.